नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप अशी एकदम सोपी पद्धत मी इथे दाखवलेली आहे। अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तर या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सहजपणे करू शकता। त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपण इथे ही मापे घेतलेली आहेत आणि या मापावरून आपण या पेपरवर मार्किंग करून घेणार आहोत आणि नंतर पेपर कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण इथे एक डबल फोल्ड पेपर घेतला आहे। बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू आपण अपोजिट बाजूला ठेवलेली आहे। तर दोन्ही मागचा आणि समोरचा दोन्ही भागाचं कटिंग आपण सोबतच करणार आहोत। तर चला आपण मापे टाकून घेऊया। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13। तर 13 मध्ये आपण सर्वात आधी आपण फ्रंट पार्टचं हे मार्किंग करणार आहोत। तर फ्रंट पार्टसाठी आपण प्रिन्सेस कटमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेत असतो। तर पूर्ण उंची 13 आहे, तर त्यामध्ये 1.5 इंच मिळून आपण 14.5 वर एक मार्किंग करून घेणार आहोत। तर 14.5 वर इथे एक मार्किंग केलेलं आहे। अशा पद्धतीने सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। तर आता आपल्या शोल्डर आहे 5 इंच, तर 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। रुंड आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही दोन्ही पॉईंट सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहेत। तर इथे आपण छातीचं माप टाकणार आहोत। तर छाती आहे 32, 32चा चौथा भाग करायचा आहे। चौथा भाग येतो 8 इंच प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपण सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहे। तर हे अंतर आपलं 9.5 येत आहे। तर कमरेच्या साईडने पण आपण तेवढंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत सरळ रेषेने। तर इथे आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे। या रेषेचा आपण मध्ये घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ। अशा प्रकारे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आता आपण समोरच्या मुंड्याला पण आकार देऊन घेऊया। इथे 1/2 इंच खाली घ्यायचं आहे। तर शोल्डरला आपण गळारुंदी घेणार आहोत। तर गळारुंदी आपण 2 इंच घ्यायची आहे। आता आपण समोरचा गळा म्हणजे पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत। तर पुढचा गळा आपला 5.5 इंच आहे, तर अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। खालच्या साईडला आपण 2.5 इंचावर गळारुंदी घ्यायची आहे आणि इथे एक बॉक्स आखून घ्यायचा आहे। प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही गळा घेऊ शकता, परंतु मी इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेत आहे। अशा प्रकारे तर आता आपण प्रिन्सेस कटचा बस्ट पॉईंट आपण काढणार आहोत। तर आपला 32 साईजसाठी 9.5 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आहे। या साईडने आपण 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे। इथे पण आपण 3.5 इंचावर बरोबर आहे आणि हे पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे। तर इथे आपण प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी 1.5 इंच
घेणार आहोत आणि हे पॉईंट असे सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहे. आणि प्रिन्सेस कटला शेप देण्यासाठी मुंड्यामध्ये एक पॉईंट द्यायचा आहे. जिथे आपण गोलाकार आकार दिला आहे त्यामधून आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊया. अगदी छान गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे जे आपण 1.5 इंच अंतर घेतलं आहे ते इकडे आपण हे जे आपलं कटिंग होणार आहे त्यासाठी आपलं इकडे आपण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वर मुंड्याच्या साईडला आपण 1 इंच घेणार आहोत. तर एक कशासाठी घेणार आहोत, ज्यावेळेस आपण इथे कटिंग करणार आहोत आणि शिलाई मार्जिन आपल्याला लागणार आहे त्यासाठी इथे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत. इथे असा कर्व आकार द्यायचा आहे. आणि आपण पुढच्या भागामध्ये जे एक्स्ट्रा अर्धा इंच असतं ते आपण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. दोन्ही साईडला ते अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि इथे क्रॉस लाईन अशी आखून घ्यायची आहे. डीप नेक असल्यामुळे शोल्डरच्या बाजूने आपण पाव इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण हे कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे फ्रंट पार्ट आपला तयार झालेला आहे. आता पाठीमागच्या भागाचा आपण बघणार आहोत. तर पाठीमागच्या भागातून आपण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर अर्धा इंच आपण कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाठीमागचा गळा आपण मार्किंग करून घेऊया. तर आपला पाठीमागचा गळा आहे 9.5 इंच. खालच्या बाजूला आपण 3 इंच गळा रुंदी घेणार आहोत आणि इथे पण एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथे पण आपल्या आवडीनुसार तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता. तर मी इथे गोल गळ्याचाच आकार देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने शेप देऊ शकता. तर इथे आपण पाठीमागचा टक्स घेत आहोत. तर 4.5 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच एक टक्सची रुंदी असते. कमरेच्या साईडला अर्धा इंच वरती घ्यायचं. आता आपण कटिंग करून घेऊया. तयार केलेलं आहे. आता बाहीचं कटिंग करूया. तर बाही कटिंगसाठी आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. तर आता आपल्या बाहीची लांबी आहे 4.5 इंच. तर अस्तरची बाही असल्यावर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर 5.5 इंचावर आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे.
5.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडला आपण अर्धा इंच हे आपलं शिलाई मार्जिन असतं. खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन, आणि जे मध्ये आपलं अंतर आहे ते आपलं प्रॉपर बाही लांबी आहे. तर आपण कॅप हाईट घेणार आहोत. 4.5 इंच आपली बाहीची लांबी असल्यामुळे आपण 2 इंचच कॅप हाईट घेणार आहोत. तर 2 इंचावर पॉईंट देऊन आपण तिथे पण एक सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आपला मुंडा हेर जो आपण ब्लाऊजवरून किंवा अंगावरून घेतलेला असतो त्याचा अर्ध करायचा आहे. तर मुंडा हेर आपला 14 आहे, तर 14चा अर्धा आपण करणार आहोत 7, आणि 7 ही जे आपण कॅप हाईट घेतलेली आहे त्या रेषेवर जिथे आपल्या 7 येईल तिथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि त्यापुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे अंतर आपण मोजायचं आहे, आणि ही आपल्याला मिळालेली आहे आपली बाहीची घडी. आणि हे अंतर सेम दोन्ही साईडला सेम घ्यायचं आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे. या साईडने आपण समोरच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 2 इंचावर पॉईंट दिलेला आहे. तर या रेषेचा आपण मध्य करायचा आहे, आणि वरच्या साईडला अर्धा इंच, आणि पुन्हा या रेषेचा मध्य करून खालच्या साईडने 1/2 इंच आपण अंतर द्यायचं आहे. तर पाठीमागच्या मुंड्याला आपण आकार देऊन घेऊया. इकडे आपण 1/2 इंच असं खाली द्यायचं आहे. आता समोरच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ. अगदी परफेक्ट असा आपल्याला आकार देता येतो. तर आपला दंडघेर आहे 5.25 इंच. तर 5.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे, आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आणि हे पॉईंट पण आपण असे जोडून घ्यायचे आहे. अगदी परफेक्ट असं आपण बाहीचं पण ड्राफ्टिंग केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण हे प्रिन्सेस कट 32 साईजचं कटिंग केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.